बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते। या संदर्भात माध्यमांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घ्यायला हवी। आता अहमद पटेल हे नाहीत, ते साक्ष देण्यासाठी उपस्थित नाहीत, त्यामुळे याविषयी मला फार चर्चा करायची नाही। मात्र अहमद पटेल यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहाटे काय चर्चा झाली होती हे मला चांगलेच माहिती असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे हे काँग्रेससोबत जाणार होते असा दावा त्यांनी केला। त्यांच्या या दाव्यामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। खासदार संजय राऊत यांच्या या दाव्यावर बोलण्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिला आहे। या संदर्भात आपल्याला काहीही माहिती नाही असे देखील चव्हाण यांनी म्हटले आहे। संजय राऊत यांच्या या दाव्यानंतर प्रसारमाध्यमांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे। संजय राऊत काय म्हणाले हे मी ऐकले नाही, तसेच त्याबद्दल मला काहीही माहिती नाही असे देखील चव्हाण यांनी म्हटले आहे। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते अशा राऊत यांच्या दाव्यानंतर याविषयी आता चर्चा रंगली आहे। शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी या संदर्भात संजय राऊत यांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे। संजय राऊत यांनी काल पिलेली भांग अद्याप उतरलेली नाही असे मला म्हणता येणार नाही, कारण ते रोजच सकाळी भांग तू नको त्या गप्पा मारत असतात असे म्हणत शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी राऊत यांच्यावर टीका केली। सतत चर्चेत राहण्यासाठी ते काहीही वक्तव्य करत असतात, हा त्यांचा त्यामागचा विचार असल्याचे म्हस्के यांनी म्हटले आहे। एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते हे जर तुम्हाला माहिती होते तर तुम्ही त्यांना नेते का बनवले, त्यांना नगर विकास मंत्री का बनवले असा प्रश्न त्यांनी विचारला आहे। याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यायला हवे असे देखील नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे। इतकेच नाही तर एखाद्या नेत्याला विविध पक्ष ऑफर देत असतील, विविध पक्ष बोलवत असतील तर त्या नेत्याची काहीतरी ताकद असेल म्हणूनच बोलवत असतील असा दावा देखील नरेश म्हस्के यांनी केला। पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये 25 फेब्रुवारी बलात्कार झाल्याची घटना घडली होती। या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती, त्यामुळे बस स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। घटनेनंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आले असून जुन्या आणि मुदत संपलेल्या आणि नादुरुस्त अशा निकामी झालेल्या 72 शिवशाही आणि शिवनेरी बस आता भंगारात काढल्या जाणार आहेत। या संदर्भातला निर्णय पुणे एसटी विभागाने घेतलाय। पुणे विभागीय कार्यालयाच्या परिसरात एसटी महामंडळाच्या 72 शिवशाही आणि शिवनेरी बस गेल्या वर्षभरापासून अडगळीत पडून आहेत। या बसमुळे मोठ्या प्रमाणात जागा व्यापली गेली असून त्यामुळे बसमधील साहित्याची चोरी होण्याचं प्रमाण वाढलंय। त्यातच 25 फेब्रुवारी स्वारगेट बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला होता। या सर्व घटनेमुळे आता हा विषय ऐरणीवर आला होता। या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील चर्चा झाली होती। त्यानंतर पुणे विभागीय कार्यालयाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आलाय। या बसेसचा 21 मार्च रोजी लिलाव होणार आहे। या माध्यमातून एसटी महामंडळाला 2.5 ते 3 कोटी रुपये प्राप्त होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। या बंद असलेल्या बसेसमुळे मोठ्या प्रमाणात जागा अडवली गेली होती, तसंच या बसमधील साहित्य चोरीचं प्रमाण देखील वाढलं होतं। त्यामुळे या बसच्या अडचणी लक्षात घेता आणि झालेली घटना पाहता एसटी महामंडळाच्या वतीनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवले आहे। या पत्रात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत, तसेच शरद पवार यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक देखील केले आहे। इतकेच नाही तर शरद पवार यांनी या पत्रामध्ये आपली एक मागणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे। दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर आले होते। या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष हे शरद पवार असल्याने त्यांनी पंतप्रधानांनी या संमेलनाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे पत्रातून आभार मानले आहेत। तुमचे सखोल आणि अंतर्दृष्टीपूर्ण भाषण जगभरातील मराठी लोकांना खूप भावले असा उल्लेख देखील शरद पवार यांनी आपल्या पत्रात केला आहे। 7 दशकानंतर मराठी साहित्य संमेलन दिल्लीत झाले आहे। या संमेलनाच्या माध्यमातून शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर आल्याने याबाबत चांगली चर्चा रंगली होती। या साहित्य संमेलनाच्या मंचावरून दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे अर्धाकृती बसवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता। साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या सरहद या संस्थेने हा प्रस्ताव मांडला होता।
अनेक साहित्यिकांची ही मागणी असल्याचे यावेळी समोर आले आहे. वास्तविक पूर्ण आकाराचे घोडेस्वार पुतळे उभारले जावेत अशी साहित्यिकांची मागणी आहे. मात्र हे स्टेडियम नवी दिल्ली महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असल्याने अश्वारूढ पुतळे बसवण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या या दिल्ली सरकार आणि दिल्ली नगरपालिकेकडून घ्याव्या लागणार आहेत. या संदर्भात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे. राज्यातील दुधाच्या दरात आजपासून 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार आज सर्वसामान्य नागरिकांना दूध दरात 2 रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे आता गाईचे दूध प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचे दूध प्रति लिटर 74 रुपयाला मिळणार आहे. पुण्यात कात्रज दूध संघाच्या मुख्यालयात झालेल्या सहकारी आणि खासगी दूध संघांच्या शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक आणि कल्याणकारी संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. दूध संघाच्या या निर्णयामुळे पुणे आणि मुंबई परिसरातील दुधाच्या दरात वाढ झाली आहे. बाकी इतर राज्यात देखील हळूहळू ही दरवाढ दिसून येईल. या निर्णयानुसार आजपासून दुधाच्या किमती 2 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. दूध संघटनांनी सर्वांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतलाय. मात्र हा निर्णय सर्वसामान्य व्यक्तींच्या खिशाला कात्री लावणारा आहे असं मत ग्राहकांनी व्यक्त केलं. दुधाचे दर आम्हाला परवडणारे नाहीत याचा सर्वांनी विचार करायला हवा असं देखील काही ग्राहक म्हणत आहेत. सध्याची महागाई पाहता दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून दुधाच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दूध उत्पादक आणि कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली आहे. या संदर्भात एकमताने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार दुधाच्या दरात 2 रुपये प्रति लिटरमध्ये वाढ करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संस्थांनी मिळून हा निर्णय घेतलाय. त्यामुळे हे दर सर्वच ठिकाणी लागू होतील असं देखील ते म्हणाले. देशभरात गाजत असलेल्या छावा सिनेमावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधले आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल गोळवलकरांनी चुकीचे लिहिले होते हे आता मोदींनी सांगावे असे आवाहन शनिवारी संजय राऊत यांनी दिले. संजय राऊत म्हणाले, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची विचारसरणी वेगळी आहे. आम्ही वीर सावरकरांना मानणारे आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारसरणीबद्दल कोणीही सांगू शकत नाही असा टोला देखील त्यांनी लगावला. इतकेच नाही तर गोळवलकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जे लिहिले आहे ते चुकीचे आहे हे सांगण्याची जबाबदारी देखील पंतप्रधान मोदींची असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही वीर सावरकरांवर विश्वास ठेवतो. जेव्हा एखादा ऐतिहासिक सिनेमा बनवला जातो तेव्हा कलाकार आणि दिग्दर्शक नेहमीच सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतात. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदींनी द काश्मीर फाईल्स, द ताश्कंद फाईल्स, छावा आणि द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर यासह 9 चित्रपटांचे मार्केटिंग केले आहे. छावाबद्दल बोलताना लोक त्यांच्या शेवटाबद्दल भावनिक होत आहेत. जर गोळवलकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही म्हटले असेल तर छावा पाहण्याची जबाबदारी पंतप्रधान मोदींची आहे. त्यांनी हे स्वीकारले पाहिजे की गोळवलकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे म्हटले ते चुकीचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी किंवा त्यांच्या पक्षासाठी त्यांच्या प्रचारासाठी फायदेशीर असेल अशा चित्रपटांचे मार्केटिंग नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यामध्ये काश्मीर फाईल्स, ताश्कंद फाईल्स तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरील द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट आला होता. या सर्व चित्रपटांचा प्रचार करण्याचे काम नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने केला होता. त्याचा फारसा फरक पडला नाही. मात्र आता छावा चित्रपट आला आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काहीही योगदान नाही. मात्र तरी देखील राजकीय फायदा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यामध्ये हस्तक्षेप केला आहे. महाराष्ट्रामधील मोठ्या प्रमाणात लोक गायब होत असल्याची कबुली खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ही लोक गायब होणं हे धक्कादायक असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. गेली 6 वर्ष येथील नेतृत्वाने जो क्राईम वाढू दिला त्यामुळे हे सर्व घडलं असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे आकाच्या आकाचा आका कोण आहे हे महाराष्ट्राला कळायला हवं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी आकाच्या आकाचा आका कोण याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलंय. या माध्यमातून त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधलाय. राज्यात आणि देशभरातच होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. या पार्श्वभूमीवर सुळे यांनी हे आरोप केलेत. बीड जिल्ह्यातील परळी इथं मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली असल्याचा आरोप याआधी देखील सुळे यांनी केला होता. आता या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा परळी जिल्ह्यातील गुंडगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री देखील आहेत त्यांनी स्वतः हे ऑन रेकॉर्ड सांगितलं आहे की येथून 150पेक्षा जास्त लोक गायब आहेत. त्यामुळे हे सर्व धक्कादायक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. मग इतकी वर्ष 6 वर्ष येथील नेतृत्वाने जो क्राईम वाढू दिलाय, त्यामुळे सुरेश धसांच्या शब्दात सांगायचं तर येथील आकाच्या आकाचा आका कोण आहे हे महाराष्ट्राला पारदर्शकपणे कळायला हवं, असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. राज्य निवडणूक आयोगाच्या 10 मार्च 2025 रोजीच्या आदेशानुसार जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच नवनिर्माण व मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायती आणि निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणामुळे 28 फेब्रुवारी 2025 अखेर रिक्त झालेल्या सदस्य थेट सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी पारंपरिक पद्धतीने मतदार यादीचा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी बुधवार 19 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध होईल. 19 मार्च ते 24 मार्च 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. 26 मार्च 2025 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे कार्यालयामार्फत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये राज्यातील अनेक ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या निवडणुकाकरिता पारंपरिक पद्धतीने राबवण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे: प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक बुधवार 19 मार्च 2025. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी बुधवार 19 मार्च 2025 ते सोमवारी 24 मार्च 2025 पर्यंत. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक बुधवार 26 मार्च 2025. 26 मार्च अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणार. या निवडणुकांकरिता पारंपरिक पद्धतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे: प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक बुधवार 19 मार्च 2025. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी बुधवार 19 मार्च 2025 ते सोमवारी 24 मार्च 2025 पर्यंत. आणि प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक बुधवार 26 मार्च 2025 असा असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील लोकप्रतिनिधींच्या कथित गुन्हेगारी कारवायांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ज्या लोकांमुळे बीडची परिस्थिती गंभीर झाली आहे ते त्यांच्याच तालमीत मोठे झालेत असं त्या म्हणाल्यात. शरद पवारांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी बीडमधील काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम गत काही महिन्यांपासून दिसून येत असल्याचा दावा केला होता. अंजली दमानिया यांनी त्यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. त्या म्हणाल्या, एक पंकजा मुंडे सोडल्या तर बीडमधील सर्वच नेते शरद पवार यांच्या तालमीत मोठे झालेत. म्हणजे धनंजय मुंडे असो, संदीप क्षीरसागर असो, सुरेश धस असो, जयदत्त क्षीरसागर असो किंवा बजरंग सोनावणे असो, हे सर्वच जण शरद पवारांच्या तालमीत वाढलेत. त्यानंतरही शरद पवार बीडमधील परिस्थिती गंभीर असल्याचं म्हणत असतील तर या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यात त्यांचाच हातभार आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं, असं दमानिया म्हणाल्या. अंजली दमानिया यांनी यावेळी बीड पोलिसांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना बजावलेल्या नोटीसीवरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, तृप्ती देसाई यांना 2 दिवसांपूर्वी एक नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्याकडे काही पोलीस अधिकाऱ्यांची नावं आहेत. हे लोक वाल्मिक कराडचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्यात. त्याचा खुलासा करण्यासाठी बीड पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. माझ्या मते तृप्ती देसाई सोमवारी तिथं जाऊन पोलीस अधीक्षकांपुढे आपली बाजू मांडतील.